विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या लेसन नंबर 21मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लेसन नंबर 21मध्ये आपण आज्ञार्थी वाक्ये पाहणार आहोत. आज्ञार्थी वाक्ये म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होय. इंग्रजीमध्ये ही आज्ञार्थी वाक्ये कशी बनतात आणि त्याचा वापर कसा केला जातो याचा अभ्यास या पाठामध्ये आपण करणार आहोत. आज्ञार्थी वाक्ये इंग्रजीमध्ये ओळखण्यासाठी वाक्याची सुरुवात ह्या मुख्य क्रियापदाने होऊन वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. उदाहरणार्थ बघा, टेल मी, आस्क हिम, लीव मी अलोन अशा प्रकारची ही वाक्य आहेत. या वाक्यांची सुरुवात ही मुख्य क्रियापदाने झालेली आहेत. पहिल्या वाक्यामध्ये आपल्याला टेल आहे. बघा, टेल हे मुख्य क्रियापद आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आस्क आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये लीव आहे. ही सगळी मुख्य क्रियापदं आहेत. आणि जेव्हा वाक्याची सुरुवात मुख्य क्रियापदाने होऊन वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो तेव्हा आपण त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आता या आज्ञार्थी वाक्यांची काही वैशिष्ट्य आपल्याला पाहावी लागतील. आज्ञार्थी वाक्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या आज्ञार्थी वाक्यामध्ये नुसती आज्ञाच असेल असं नाही, तर आज्ञा, विनंती, दरडावणी इत्यादी छटा त्याच्यामध्ये आपल्याला असलेल्या आढळतात. आज्ञार्थी वाक्यामध्ये काळ वगैरे नसतात. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता हा एकवचनी यू किंवा बहुवचनी यू अशा प्रकारे वापरले जातात. म्हणजेच यू हा सर्वसाधारणपणे कर्ता वापरला जातो. आता इथे काही वाक्य आज्ञार्थी प्रकारातली वाक्य काही दिलेली आहेत. त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. पहिलं वाक्य आहे बघा, प्ले क्रिकेट, म्हणजे क्रिकेट खेळ किंवा क्रिकेट खेळा. आस्क क्वेश्चन्स, प्रश्न विचार किंवा प्रश्न विचारा. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर किंवा प्रयत्न करा. सजेस्ट समथिंग न्यू, काहीतरी नवीन सुचवा. टेल द ट्रूथ, खरे सांग किंवा खरे सांगा. रीच देअर बिफोर 6, तेथे 6 पूर्वी पोहोच. स्टँड अप स्ट्रेट, सरळ उभा राहा. अशा प्रकारे ही आपल्याला आज्ञार्थी वाक्य या ठिकाणी दिसून येतात. या आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता हा लुप्त आहे. वरती सांगितल्याप्रमाणेच यू हा कर्ता या ठिकाणी लुप्त आहे. तो आपण गृहीत धरायचा आहे. त्यामुळे या वाक्यामध्ये काळ वगैरे महत्त्वाचे नसतात, तर वाक्याची सुरुवात ही मुख्य क्रियापदाने होऊन वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. अशा प्रकारचे वाक्य सर्वसाधारणपणे आपण पाठ करायला पाहिजे. मी मागील पाठामध्ये काही मुख्य क्रियापदं दिलेली आहेत आणि या क्रियापदांची 3 रूपं दिलेली आहेत. जर आपण मागील पाठांचा अभ्यास केला असेल तर तुमच्या ते लक्षात येईल. मग ती क्रियापदं वापरून आपण अशा प्रकारची वाक्य तयार करायची आहेत. आता आज्ञार्थी वाक्य जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळी जास्त आग्रह करण्यासाठी किंवा जास्त विनंती करण्यासाठी काही वेळा डू सुद्धा वापरला जातो. तो कशा प्रकारे वापरला जातो ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, पहिलं वाक्य आहे, डू कम अगेन, पुन्हा जरूर या. डू रिमाइंड मी टू पोस्ट धिस लेटर, हे पत्र टाकण्यासाठी मला जरा आठवण करून दे. त्याच्यानंतर बघा, डू टेल मी व्हॉट हॅपन, काय झालं मला सांग जरा. डू रिंग मी ॲज सून ॲज यू गेट देअर, तू तिथे पोहोचल्याबरोबर मला फोन कर. अशा प्रकारे डू वापरून सुद्धा आपल्याला जास्त पोलाइटनेस म्हणजे जास्त विनंती, जास्त आग्रह आपल्याला त्या वाक्यामध्ये ॲड करता येतो. तसेच आज्ञार्थी वाक्य ही काही नकारार्थी सुद्धा असतात. तर बघा, नकारार्थी आज्ञार्थी जी वाक्य असतात त्यातलं पहिलं वाक्य बघा, डोंट गो किंवा डू नॉट गो, जाऊ नकोस. डोंट लाफ, हसू नकोस. डोंट थिंक सो, असं समजू नकोस.
डोंट लीव द विंडो ओपन. खिडकी उघडी सोडू नकोस. डोंट चेंज द सब्जेक्ट नाव. आता विषय बदलू नकोस. नेव्हर गेट डिसअपॉइंटेड. निराश कधीच होऊ नकोस. अशा प्रकारे आपल्याला नकार वापरून अशी नकारार्थी आज्ञार्थी वाक्य सुद्धा आपल्याला तयार करता येतात. आता अशी पण काही आज्ञार्थी वाक्य आहेत की ज्या आज्ञार्थी वाक्यामध्ये लेट किंवा लेटेस्टचा वापर करून अशी आज्ञार्थी वाक्य वापरली जातात. आता याचा लेटचा उपयोग करू दे, करू द्या, करूया असा अर्थ व्यक्त करण्यासाठी इंग्रजी वाक्याची सुरुवात लेट या क्रियापदाने केली जाते. लेट नंतर कर्म येतं. कर्माच्या ठिकाणी मी, हिम, देम, अस असे शब्द येतात. या वाक्यामध्ये आय, ही, दे, वी असे शब्द येत नाहीत. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. बघा उदाहरणार्थ बघा, मला विचारू दे. लेट मी आस्क. त्याला अभ्यास करू दे. लेट हिम स्टडी. त्याला आत येऊ देऊ नकोस. डोंट लेट हिम कम इन. आता आपण जाऊया. लेट अस गो नाव. आपण निघूया आता. लेट अस लिव्ह नाव. आता यापुढे आपण एक दुसऱ्यांशी भांडायचं नाही. लेट अस नॉट क्वारल विथ इच अदर फ्रॉम नाव ऑन. आपल्या ध्येयावर पोचेपर्यंत आपण थांबता कामा नये. लेट अस नॉट स्टॉप टिल वी रीच अवर गोल. अशा प्रकारे ही आज्ञार्थी वाक्य आहेत आणि ह्या आज्ञार्थी वाक्यांचा आपण सराव करणं गरजेचं आहे. हे सराव करण्यासाठी मागील पाठामध्ये जी मुख्य क्रियापदं मी दिलेली आहेत त्यांचा वापर करून आपण अशा प्रकारची वाक्य आपल्याला तयार करायची आहे आणि तयार केलेले वाक्य आपण पाठ करायला पाहिजे. कारण बोलताना बऱ्याच वेळा अशा वाक्यांचा बऱ्याच ठिकाणी उपयोग होतो. त्यामुळे अशा प्रकारे ही वाक्य तयार करण्यासाठी प्रथम आपण मुख्य क्रियापद घेऊन वाक्य आपण तयार करायचं आहे. तेव्हा ही आज्ञार्थी वाक्य तयार होतील. धन्यवाद.